बाळासाहेब नसते तर एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. खासदार राजन विचारे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाणे स्थानकापासून दादरपर्यंत शेकडो शिवसैनिकांनी लोकलचा प्रवास करून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावर जाऊन दर्शन घेतलं. जर बाळासाहेब ठाकरे नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कधी झालेच नसते, असं राजन विचारे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेबांमुळे अनेक नेते हे मंत्री, खासदार, आमदार आणि महापौर झाले, तसंच नगरसेवकही झाले. 2.5 वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांनी कोणतंच काम केलं नाही. त्यामुळे शाखेवरती जबरदस्तीनं कब्जा करून त्याच्यावर कारवाई केली जात असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. तसंच नवी मुंबई येथील मेट्रो स्थानकातील 11 स्थानकांचं काम पूर्ण झाल्यानंतरही त्याचं ओपनिंग हे सरकार करत नाही. तर दिघा रेल्वे स्टेशनबद्दलही त्यांची पोटदुखी वाढली आहे. कारण दिघा हा रेल्वे स्टेशन राजन विचारे यांच्यामुळे निर्णय घेण्यात आला होता. याकरता सरकारची पोटदुखी वाढली आहे. दिघा रेल्वे स्टेशन अद्यापपर्यंत तयार करण्यात आलं नसून त्याची ओपनिंग देखील करण्यात न आल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. तर राम कदम हे कोणतेही मोठे नेते नाहीत. ज्या बाळासाहेबांची आपण पूजा करतो, देवासारखं म्हणतो, त्या माणसाचा अद्यापपर्यंत कुठे देखील पुतळा सरकारनं बांधला नाही आणि शिवतीर्थावर आपल्या राजकीय यंत्रणांचा वापर करून लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही राजन विचारे यांनी सांगितलं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कित्येक मुख्यमंत्री झाले, कित्येक लोकसभा अध्यक्ष झाले, किती आमदार झाले, किती खासदार झाले, किती नगरसेवक झाले, किती महापौर झाले. हे कोणाच्या आशीर्वादामुळे झालं आणि त्यांना बोलण्याचा हा हक्कच नाही आहे. कारण आज तुम्ही बघितलं असेल, आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पाठीत खंजीर खुपसून आज या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी हासिल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही जनता ज्यांना त्यांची जागा दाखवतील एवढं नक्की. गालबोट मोठ्या प्रमाणात काल लागलं आहे, त्यामुळे कुठेतरी मला वाटतं गालबोट म्हणण्यापेक्षा ही त्यांची वृत्तीच आहे, चांगल्या कामामध्ये अडथळा आणायचं. आज तुम्ही बघितलं शाखा तोडतायत बुलडोजर लावून. आज प्रत्येक शिवसैनिकांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम ती मंडळी करतायत. आणि असं असताना मला वाटतं या महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी बघते आणि ती नक्कीच ठाण्यामध्ये रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन तसंच ठाणे महानगरपालिका यांच्या वतीनं रविवारी होणाऱ्या छटपूजेच्या तयारीनिमित्त माजी खासदार संजू नाईक यांनी उपवन तलाव परिसरात बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात त्यांनी चर्चाही केली. वाढतं प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिमरित्या छटपूजा येथे साजरी केली जाते. यंदाचं हे 12वं वर्ष असून येथे बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाची पाहणीही त्यांनी केली. तसंच त्यामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधितांना केल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय सिंग यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण आणि वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. तसंच येत्या रविवारी होत असलेल्या छटपूजेनिमित्त जास्तीत जास्त भगिनींनी आणि बांधवांनी उपवन येथे येऊन कृत्रिम तलावातच शक्यतो छटपूजा करावी आणि कोणत्याही प्रकारे तलावांचं प्रदूषण होऊ नये याकडे लक्ष द्यावं असं आवाहन माजी खासदार संजू नाईक यांनी केले. मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड खतपाणी घालत असल्याची नरेश मस्के यांची टीका. मुंब्र्याच्या शाखेचा ज्यावेळी संदर्भ आला ती शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्यासाठी ताब्यात घेतली. तसंच त्या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू होती म्हणून ती शाखा ताब्यात घेतल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. ती शाखा वाचवण्याच्या नावानं जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुंब्र्यात 7 ते 8 आमदार घेऊन आले.
जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्याचं अपेक्षित होतं, त्या दृष्टीने ते त्याला खतपाणी घालत होते. आपण त्यांना आव्हान केलं होतं की जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या अनेक शाखा कळवा मुंब्र्यात स्वतः उभे राहून तोडल्या. कित्येक शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त केली. मुंब्रा कळव्यातील शिवसैनिकांचा रोजगार संपवला. त्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचायला येतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच जे स्वतःला बाळासाहेबांचा वारसदार समजतात त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार खुंटीला टांगला असल्याचा आरोपही नरेश मस्के यांनी केलाय. ज्या बाळासाहेबांनी आजन्म काँग्रेस प्रवृत्तीचा विरोध केला त्या काँग्रेस प्रवृत्तीकडे ते लोटांगण घालत आहेत. शर्मेची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा देखील ते विरोध करत आहेत. सोनिया गांधी यांच्या चरणी हे एवढे लीन झाले आहेत. आपण कशाला विरोध करतोय याचं देखील त्यांना भान राहिलं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी हे राजकारण करत असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. ज्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर सोनिया गांधी यांचा फोटो लावला, शरद पवारांचा फोटो लावला, त्यात जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नाही, यामागचं कारण काय हे देखील ते विचारू शकले नाहीत. केवळ खुर्ची आणि मतांसाठी लाचारी उबाटाकडून सुरू असल्यामुळे ते अशा प्रकारचं राजकारण करणार असंही नरेश मस्के यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की एक तरी पुरावा द्या, त्या नासक्याला सांगा, एक तरी पुरावा दे की मी कुठली शाखा तोडली किंवा मी शाखा तोडण्याकरता सांगितलं. त्याचा हा पुरावा जी कळवा शिवसेनेची जी आमची शाखा होती ज्याचं उद्घाटन माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, ती शाखा आयुक्ताला सांगून रोड वाइंडिंगमध्ये त्यांनी तोडली, उभं राहून तोडली. आणि ती शाखा जेव्हा आम्ही बांधत होतो त्यावेळी अनधिकृत म्हणून ती शाखेचं बांधकाम थांबवा नाहीतर मी उपोषण करेल, रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीने जे त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता आणि आंदोलन उभारलं होतं, त्या कळव्या शाखेचा पुरावा मी आज तुमच्यासमोर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आज तुमच्यासमोर दिलेला आहे. उद्धव साहेबांना मला एवढंच सांगायचं आणि जितेंद्र आव्हाडांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या गमजा मारल्या होत्या, एक तरी पुरावा द्या, हा पुरावा मी आता तुमच्यासमोर माझ्या ट्विटद्वारे केलेला आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर हा तो मी नव्हेच असं म्हणून दाखवा. हा सूर्य आणि हा जयद्रथ त्या ठिकाणी मी केलेला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत असल्याची माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील आयोजित शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशकांचं वितरण करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी देखील घेतली जाणार आहे. जरांगे पाटील हे माझोडा येथे प्रथम येणार असून तेथे त्यांचं भव्य स्वागत होणार आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरही त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गडकरी रंगायतन येथे सभा घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंबरे, महेश कदम आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. आपल्या माझोडा जो टोल नाका होता तिथून सुरुवात होणार आहे त्यांची आणि माझोडा ब्रिज खाली त्यांचा भव्य दिव्य ठाणेकर नागरिक आणि ठाणेकरांचे मराठा बांधव आणि मराठा भगिनी हे त्यांचा जाहीर सत्कार तिथे करणार आहेत. त्याच मार्गानंतर सर्व्हिस रोडनी ते सर नितीन कंपनीकडून लेफ्ट टर्न मारून आपला ठाणे महानगरपालिका तिथे आमचे बंधू आहेत कदम साहेब त्यांच्या मार्गासह तिथे त्यांचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे. तसेच पुढे तळपाळीवरनं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्रुत पुत्र आहे त्यांचा तिथे त्यांचा ते हार त्यांना घालणार आहेत आणि सीधा गडके रंगाला त्यांची सभेची सुरुवात होणार आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो. परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतिदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ता आहोत. स्मृतिदिनी आपण आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतिस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आपण शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतिस्थळावर गेलो होतो. आपण दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आलं नव्हतं. मात्र आपण निघाल्यावर तिथे उबाटा गटानं घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही. त्यांच्या स्मृतिदिनी अशा पद्धतीनं वाद उकरून काढणं, अशांतता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणं अत्यंत निषेधार्थ असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांचीच जबाबदारी असून त्यात कुणीही बाधा निर्माण करू नये अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.